आणि आता आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। मराठ्यांना फक्त फडणवीसच टिकणारं आरक्षण देऊ शकतात। आरक्षण हवं असेल तर जरांगे यांनी फडणवीसांच्या गुडबुकमध्ये जावं, नितेश राणे यांचं विधान। लातूरमध्ये ध्वजारोहणासाठी गेलेल्या जयंत पाटलांचा मराठा आंदोलकांकडून निषेध, निवेदन न घेतल्यामुळे आंदोलक आक्रमक। मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देण्याची भूमिका घेण्याची मागणी। लोकशाहीमध्ये आघाडी करण्याचा सर्वांना अधिकार, जरांगे 29 तारखेला कोणती भूमिका घेतात त्यानंतर बोलणार। भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आणि माझ्यातल्या वादाच्या बातम्या खोट्या, आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही, सगळे एकोप्याने महायुती सरकार चालवतायत, विरोधकांकडे दुसरा मुद्दा नाही, त्यामुळे अफवा पसरवतायत, अजितदादांची प्रतिक्रिया। शिंदे आणि अजित पवारांमधील वाद हा टोळीतील गँगवॉर, 3 गँगकडून महाराष्ट्राची लूट सुरू। कॅबिनेटमध्ये शिंदे अजित पवारांमध्ये फाईलवरून वादाप्रकरणी संजय राऊतांची टीका, तर शिंदे अजितदादांमध्ये वाद झाल्याच्या चर्चा निरर्थक, मुश्रीफांचा दावा। अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजपचे आश्रित, भाजपला शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडायची होती, त्यांनी ते केलं, संजय राऊतांचा हल्लाबोल। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या ट्विटमध्ये घड्याळ चिन्हाचा वापर, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं केलेल्या ट्विटमध्ये वापरलं घड्याळ हे चिन्ह। उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वामध्ये राज्यात विधानसभेचा प्रचार होणार, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठरवलं जाणार, सूत्रांची माहिती। बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना प्रचार प्रमुख केलं ही चांगली गोष्ट, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल।